द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसलाय। हजारो कंटेनर्स बाजारपेठेच्या प्रतीक्षेत आहेत। कोट्यवधी परकीय चलनाचं यामुळे नुकसान होणार आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं सरकारच्या भूमिकेकडे सध्या लक्ष लागलेलं आहे। ह्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या द्राक्ष शेतीच्या निर्यातीवर परिणाम झालेला आहे आणि हा सर्वसाधारणपणे एक कंटेनर द्राक्षाचा भरायचा झाला तर 13 टनाचा एक कंटेनर दुबई किंवा मध्य ईस्ट राज्यांच्यासाठी की तिथं साधारण 18 ते 20 लाख रुपये एका कंटेनरला खर्च आहे। म्हणजे मालाचा, मजुरीचा, शिपिंगचं भाडं, कंटेनर भाडं असेल आणि लोकल वाहतूक करणारे इथल्या कोल्ड स्टोरेजचं भाडं असेल, असा 18 ते 20 लाख रुपये खर्च आहे। जर युद्ध जर लवकर नाही थांबलं तर जवळजवळ द्राक्ष शेतीला सांगली जिल्ह्यातून आपल्या नाही म्हणलं तरी 1,500 कोटीचा निर्यातीचा फटका बसू शकतो, असं चित्र निर्माण झालंय। आता हा सगळा द्राक्षाचा माल जर तसाच राहिला आणि तो जर नाही एक्सपोर्ट झाला तर इथं जे काही डोमेस्टिक मार्केट आहे त्या डोमेस्टिक मार्केटवरती जास्त प्रमाणात माल झाल्यामुळं दर पडण्याची अत्यंत भीती आहे। योगायोगानं यावर्षी थोडंसं शेतकऱ्यांना 2 पैसे चांगले मिळायला लागलेत, कारण यावर्षी मालाचं उत्पन्न कमी आहे आणि रमजानचा महिना हा बरोबर द्राक्ष सीझन मध्ये आल्यामुळं मागणी खूप आहे। तर हे चांगले दिवस आलेले असताना या युद्धामुळं हे सगळ्यांचंच बजेट कोलमडलेलं आहे आणि आमच्यासारख्या निर्यातदाराला तर सगळ्यात मोठा त्याचा फटका बसणार आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे। मुख्यमंत्री देवेंद्र